सो गाइस आता आपल्याला हेवाल टिकूर काढायचं पंख एक मोठा आहे आणि मोठे मोठे टाकरीचे बुड आहे ते हे पटापट काढून झाले पाहिजे ना। आता हे बघा मंडळी आमच्या एनर्जी ड्रिंक। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या हेवाल लागून। दोस्त कसे तुम्ही सर्व ठीक असाल, मस्त असाल दोस्त। तर आजच्या ब्लॉगची सुरुवात वावरातून करता दोस्त। तर आता सकाळ वावर झालो मी टिकास आणि इक्रुआट घेऊन सायनी आणि एक बॉटल पाणी आणलं याच्यामध्ये। गाड लावली आपल्या वावरामध्ये बढिया काकाच्या वावरामध्ये। तर आता मी चाललो हे टाकरीचे बुड राहिले होते का नाही ते काढण्याकरिता। ते अगर मी काढले नाही का नाही तर मग ते वाईच्या टायमामध्ये नाही का तपलीत देऊन खुट्याला अटकत जाईन पास। तर त्याच्यानं नाही का वखट उडाची भ्याव लागते आणि जो वाईवाला येईन का नाही तो बोंबलत तो म्हणून तुला हे खुट्या काढले नाही का म्हणून साने पहिलेच आपल्याला तयारी करून राहावं लागते। तर मी ना टिकास घरामागे एक घर आहे भाऊचं, त्याला मागितली मी ना उधार थोडीशी दे म्हटलं कामासाठी। आणि कुऱ्हाड आणली आपली छप्पनवाली आणि एक बॉटल पाणी आणि नाश्ता केला तर सकाळीच भारी बॉम्ब आहे। तर काय सतत मी चाललो वावरामध्ये आता पटापट काम करून घेतो, कारण की आता तपन भाई वाढते, तपन भाई तेज येत असतो आणि घबराटसे सुटून जाते तपनामध्ये काम केलं म्हणजे। आणि आता टाईम झाला आहे 7:30 वाजून राहिले आहे सकाळीचे। तर काय तर बॉटल ठेवली सावलीमध्ये, सावली तर इकडे तिकडे आहेच नाही, कारण की निंबाचा काढा केला का नाही इंधन केला का नाही मी ना म्हणून सायनी। तर आता ठेवली इथं बुड असेल निंबाच्या आणि कुठं ठेवून दिली इथं। तर आता आपलं फक्त सारं जास्त काम आहे आज आपल्याला टिकासीचं। तर जे आहे का नाही हे टाकरीचे बुडं त्यावेळेला पटापट काढायचे टिकासीनं। तर लागतं आपल्या कामाला पटकन सायनी, कारण की तपन होण्याला काहीच चाल मंडळी। सो गाईस आता हे फायनली झालं काढून सगळ्यांनी हेवाल ठिगूर पाहुणे बघू शकता, पण घ्या पूर्ण काढून झालं। आता याच्यावर मोठं ठिगूर आहे त्या निंबाखाली। तर आता थोडासा आराम करून घेतो, कारण की दम मला पटापट्टा काढला। तर गाईस आता पाणी वगैरे पिऊन घेतो, तहान लागली आणि दम बी आला। तर आता पाणी पिऊन सांग तो ठिगूर मारा ठेवायला एका दमामध्ये पुरं लवकर झालं पाहिजे, कारण की ते ठिगूर मोठा आहे। सो गाइस आता आपल्याला हेवाल टिकूर काढायचं पंख एक मोठा आहे आणि मोठे मोठे टाकरीचे बुड आहे ते हे पटापट काढून झाले पाहिजे ना। आता मग हे पंख मोठे मोठे जे आहे का नाही हे तोंडावर याचा डोऱ्याला लागायचं नाही का भेव लागते, म्हणून सण नाही का हे बरोबर पाहून सणी काढा लागन। आणि आता बॉटल ठेवून आपली सावलीमध्ये आणि आता टिकास बी तिक ठेवली आहे गाईस। तर आता पटापट काढणं सुरू करून घेतो। सो गाईस आता फायनली हे पूर्ण उकडून सण झालं, म्हणजे टिकासीने हे उकतुकतो काढलं पूर्ण। काढता आमचं तसा थकून गेलो पूर्ण मी। इथं मोठी होती पण याची मुरी काढली, पण हे टाकरीची मुरी आहे पुऱ्या खालतं मोठ्या मुरी आहे आणि त्याच्यावरती हे लहान टाकरीचे बुडून निघते बाहेर। मग आता आपलं इथचं काम झालं थोडंसं म्हणजे हे पूर्ण काम झालं आपलं। आता आपण त्याच्या तिकडं टाकून त्याला थोडंसं मग झाला। मग काही जसं पाणी पडला मिरगाचा पहिले पाणी पडला तर रोटावेटर मारून घ्यायचा आणि तरी फाडून आणि डोबून घ्यायचं बाहेर, बस एवढंच काम राहिलं आता। आता हे फुटकाडा आता काही राहिलं नाही, फार बारीक रोटावेटरनं पुरं पीठ। आता फायनली पुरं काढून झालं वावरातले जे खुट्या होत्या याच्यावाल्या, त्याच्यामध्ये त्या टाकरीच्या काही झाडाच्या मुऱ्या बी आल्या त्या बाहेर, त्या काळकूट झाल्या। आणि आता फक्त कुऱ्हाडीचे काम नाही पडलं दोस्त आज, फक्त टिकासीचे काम पडलं होतं। टिकासीनं फार काळकूट केलं आणि पाणी बी चालू अर्ध गरम येऊन गेलं तर बादमध्ये थंड आणलं भरून सायने आणि तपण्याच्यानं पुरं गरम येऊन गेलं। तर फायनली आता पूर्ण काम झालं दोस्त आता वावरातलं। तर आता मी चाललो घराकडे, भूक बी लागली धुऱ्यानं, कारण की तपणामध्ये काम केलं आणि त्याच्यानं भूक लागली तर खिचून सायने जमून आलतो मग तसं सकाळीच भूक लागली मला घराकडे बसतो। सो गाईस आता मी घरी आलो ना, अंगपा दुसऱ्या त्याला थोडंसं बसलो इथं मी आणि वर दुसऱ्या आज लाईन बी गुललेली दोस्तो, पता नाही काल मेसेज आला होता संध्याकाळी आम्हाला 8 वाजता मेसेज आला होता का 7 वाजतापासून तर 1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत लाईन पूर्ण गोल राहणार म्हणून सांगितलं, मतलब येणार नाही म्हणून सांगितलं। तर गरमीनं बुरा हाल होऊन राहिला मला। आतापर्यंत कूलर चालू होऊन गेलं असतं घरच्या,
तर गाईस आता अंगबाजून बसलो थोडंसं आणि आता ताई बनून राहिली आहे ग्लुकोजचं पाणी, मतलब शक्कर आणि नमक टाकून सनी तसं एनर्जी बूस्ट करायसाठी नाही राहते ड्रिंक घेते कोणी, तसं आमची हे ड्रिंक होय. नमक आणि शक्करचं पाणी घोल करून सनी पिणं पडते आणि नाही का थोडंसं एनर्जी बूस्ट होते आणि जसं घबराटगी वाटते का नाही ते बी थोडं बरं वाटते त्यानं. साखरनं नमक बरोबर टाकलं ना मिक्स, बिलकुल जास्त नाही कमी नाही टाकलं ना. हे बघा मंडळी आमचे एनर्जी ड्रिंक एक नंबर बनलं. तर मंडळी आजच्या जेवणाचा मेनू आहे चावल पोळी आणि हे वरण, फोडणीचे वरण म्हणते का ते, हे वरण आहे काहीच. आता एक वाजण्याला 1 वाजता जेवण करलो काहीच मी आज सकाळीपासून सयानी जेवण करून घेतो आणि मग आता टाईम होऊन जाते आपला कामाला जायचा. 3 दिवस लागले ह्या पुऱ्या वाकडेली शिवाले. हां किती घंटे शिवत होती? 1 घंटा फक्त. तर मंडळी तुम्ही बघू शकता, बघून घ्या 3 सामान नाही का पूर्ण वाकर शिवून तयार झाली, पाहून घ्या. बस आता फक्त एक थोडंसं राहिलं आहे, 2-3 टाचे मारायचे कम्प्लीट वाकर. ब्लँकेट घ्यायची गरज नाही म्हणतो आपल्याला आता. सो गाईस आजच्या व्लॉगमध्ये फक्त इतकंच. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये दोस्तो आणि चॅनल सबस्क्राईब करते, व्हिडिओच्या खातं कमेंट जरूर करत असतो. बाय गाईस अँड लव यू.